माझी पाककलामध्ये आज आपण बनवते वाटपाची डाळ. चवीला खूपच अप्रतिम अशी ही डाळ लागते. यासोबत आपला भात आणि एखादी उसळ असेल ना काळ्या वाटाण्याची किंवा डाळिंब्यांची वगैरे, तर अगदी भारी जेवायला मज्जा येते. तर कशी केली पटकन पाहूया. त्यासाठी इथे मी डाळी घेतलेल्या आहेत. 1.5 वाटी डाळ घेतलेली आहे. तर या 4 डाळी मिक्स आहेत. 2 प्रकारच्या मुगाच्या, तुरीची आणि मसूरची. आता ही स्वच्छ धुवून घ्यायची आणि कुकरला मी शिजवून घेणार आहे. डाळ शिजते तोपर्यंत वाटण तयार करूया. तर या चमच्याने मी जवळपास 6 ते 7 चमचे इतका नारळ घेतलेला आहे, ओला नारळ. त्याचबरोबर अर्धा चमचा इथे आलं लसूण पेस्ट, 1 चमचा जिरं, 2 हिरव्या मिरच्या आणि अगदी थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे. मिरच्यांचं प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो. तर इथे आधी सुक्कं कोरडंच मी इथे फिरवून घेतला मिक्सर. आता यामध्ये अर्धा पेला पाणी घालून पुन्हा हे फिरवून घेणार आहे आणि इथे मस्त सरसरीत असं वाटण आपलं तयार झालेलं आहे. आता डाळ देखील आपली शिजली गेली आहे कुकरमध्ये छान अशी. थोडीशी घोटून घेऊया. विस्करने घोटा किंवा आपल्या डावने घोटली तरी चालेल. तर इथे मी डावनेच घोटून घेते डाळ आपली आणि जे आपलं वाटण तयार आहे ते आता यामध्ये घालून घ्यायचं. तर इथे आता वाटण जे केलेलं आहे ते देखील घालते मी आणि पुन्हा याला एकजीव करून घेऊया. छान असं मिक्स करून घेऊयात. तर इथे आता सगळं वाटण घातलेलं आहे. या प्रमाणात ना 4 माणसांची डाळ इथे आपण तयार करू शकतो. तर हिरवं वाटण घातलेली ही डाळ आपण तयार करतोय आणि खूपच भारी तयार होते. आता मिश्रण मिक्स करून घेतलेलं आहे. फोडणीसाठी एक जाडबुडाचं पातेलं घेतलंय. त्यामध्ये एक मोठा चमचा तेल घेतलेला आहे. तेल तापलं की अर्धा चमचा मोहरी, मोहरी तडतडली की अर्धा चमचा जिरं, त्याचबरोबर इथे 9 मी लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि 10 ते 12 कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत. आता लसूण हलकासा लालसर झाला की पाव चमचा हिंग घालायचं यामध्ये आणि लगेचच आपली जी डाळ आपण घोटून ठेवलेली वाटपासहित ती यामध्ये घालून घ्यायची आणि आता यामध्ये गरजेप्रमाणे पाणी घालायचं. फार पातळ करायची नाही. ही डाळ थोडीशी घट्टसरच ठेवायची आहे. तर इथे आता मी साधारण ना 1 ग्लास इतकं पाणी पुन्हा ॲड केलेलं आहे. मिक्सरच्या भांड्यातच मी पाणी इथे घेतलेलं आहे. आता अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे. साधारण 1.5 चमचा इतकं मीठ घातलेलं आहे आणि मस्त अशी उकळी काढायची याला. अगदी झटपट आणि तितकीच चवदार अशी ही डाळ आपली तयार होते. तर हे बघा छान उकळी आलेली आहे. आता वरनं थोडीशी कोथिंबीर घालते. तुम्ही याला हिरवी डाळ म्हणा, वाटपाची डाळ म्हणा किंवा हिरवं वरण म्हणा, खूपच भारी चवीला ही तयार होते. अगदी फक्त ही डाळ, भात आणि एखादी भाजी यासोबत असेल ना, तर भारी एकदम बेत आपला तयार होतो. आता गॅस बंद करून घेते आणि सर्व्ह करून घेऊयात. तर इथे मस्त अशी ही वाटपाची डाळ आपली तयार आहे. तर एकदा नक्की करून पहा. रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा.